तर नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहे काहीतरी वेगळं बघण्यासाठी. तर ऐतिहासिककालीन असं एक मंदिर आहे आणि त्या मंदिराकडे आपण आज वळणार आहे. तर विरकरवाडीपासून आपण आता एक 3 किलोमीटर हे मंदिर आहे. म्हणजे 3 किलोमीटर देवापूर हे गाव आहे आणि त्या गावाच्या समुद्रात म्हणजे तलाव्यात हे मंदिर वसलेलं आहे. जेव्हा तलाव्याला फुल पाणी असतं त्या टायमिंगला हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली असतं, फक्त त्याचा कळसच दिसतो. तर एवढं सगळं करत असताना भूक लागली म्हणून थोडंसं थांबलो. दादांनी वडापाव गरम गरम दिले. गरम गरम वडापाव खाल्ले आणि पुढच्या प्रवासाला तिथून निघालो. वाटेत एकटाच आणि वाटेही चांगली नव्हती. कसा बसा प्रवास चालूच होता. अखेरीस मंदिरापर्यंत पोचलो मी. मंदिराची कलाकृती बघता बघता क्षणी एकदम खूप सुंदर वाटलं मला. त्याच्यामुळे सगळा थकवा माझा तिथंच निघून गेला. शेवटी मंदिरात प्रवेश केला आणि मंदिराची कलाकृती बघितली की मन तृप्तच झालं माझं. हे जुने काम बघून मनाला खूप आनंद भेटला. म्हणलं इतक्या लांबून आपण आलो. म्हसवडपासून 8 ते 9 किलोमीटरवरती हे मंदिर आहे. कलाकृती तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघतायच. आणि पुढं आहेत नंदी देवता. ह्या नंदी देवताचा असा इतिहास आहे की इंग्रजांच्या काळी जेव्हा इंग्रज आपली मंदिरं तोडायला आलेले त्या टायमिंगला हा नंदीमध्ये होता. जेव्हा या नंदीच्या पोटावरती त्यांनी गोळीबार केला त्या टायमिंगला त्या होलातून भुंगे बाहेर आले आणि ते भुंगे इंग्रजांना चावले. असा इतिहास आहे इथला. काही वयस्कर माणसांना विचारलं तर त्यांनी मला हेच सांगितलं की इंग्रजांच्या काळी जेव्हा बंदुकीने गोळी झाडली त्या टायमिंगला त्या होलातून भोंगे बाहेर आलेले आणि ते इंग्रजांना चावून इंग्रजांना इथून पळून लावलं. ते होल पण तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर मित्रांनो, हे त्याच्या पोटाच्या खाली दिसते नंदी देवताच्या, ते होल आहे. इथून भोंगे बाहेर आलेले. त्याच्यामुळे याचा इतिहास खूप वेगळाच आहे. आणि हे देवापूरच्या तलावाच्या मध्ये वसलेलं हे मंदिर आहे. तर ही साईडचा आसपासचा भाग आहे मंदिराच्या. एकदम पूर्णपणे दगडी काम आहे, कोरीव काम आहे. मंदिराकडे बघता क्षणी खूप आनंद मिळतो. तर अखेरीस मंदिरात जायची वेळ आली. हे आहे मंदिर. एकदम दगडी काम. तुम्ही खांब बघताय की किती सुंदर कलाकृती केलेली. आता एका दगडाचं एक खांब असेल असं मला तर वाटतं. त्याच्यामुळे आत प्रवेश केला तर डाव्या साईडला बघितलं तर दगडातच कोरलेली गेलेली नागदेवताची मंदिराची सुंदर अशी कलाकृती आहे. ती तुम्ही डोळ्यानं बघताय आणि त्याच्यावरती श्री गणेश पण बसलेले आहेत. तसंच म्हणलं आता तुम्हाला बाकीचा पण आतून प्रवास दाखवावा. थोडासा कॅमेरा फिरवला आणि तुम्हाला आतून दगडी काम दाखवलं. त्याच्यानंतर ही तुम्ही मूर्ती बघताय, ही दगडी देवी तिची मूर्ती आहे कोणती तरी. ॲक्च्युली त्याचं नाव पण मला माहीत नव्हतं, कारण की तिथं माहिती देणारं असं कोणीच नव्हतं. पण म्हणलं आपण आपल्या सबस्क्रायबरला दाखवून तरी देऊया. त्याच्यानंतर आज जायचं म्हणलं, मी पण दिसलो पाहिजे कुठल्या तरी व्हिडिओमध्ये, म्हणून कॅमेरा ठेवून मीच आत गेलो. आणि महादेवाच्या पिंडीवरती डोकं ठेवताच एकदम शांत वाटलं मला, कारण की इतका थकून आलेलो उन्हातून एकटाच होतो. त्याच्यानंतर मस्त मध्ये दर्शन घेतलं. भगवंताला सांगितलं काय चुकलं असेल तर माफ करा मला. आणि तिथून डबल व्हिडिओला सुरुवात केली. तर ही बघताय, हे आत एक कुंड आहे छोटंसं, की ज्या टायमिंगला हे पाणी पूर्णपणे तुडुंब होऊन जातं ना तेव्हा हे सगळं बुडलं जातं खाली आणि मंदिर पूर्णपणे पाण्याखाली असतं. जेव्हा ह्या तलाव्याचं पाणी आटल त्या टायमिंगलाच मंदिराचं दर्शन घेता येतं. ह्या आतली तुम्ही कलाकृती बघताय, किती सुंदर अशी कलाकृती आहे. एकदम शांतता, कोणी एक माणूस नाही, काय नाही, एकदम शांत वाटत होतं एकदम. त्याच्यानंतर आलो मंदिराच्या बाहेर. म्हणलं दाखवावं बाहेरचा पण येला का तुम्हाला. तर हे बघताय किती भारी दिसतोय नंदी देवता. एकदम हुबेहूब असे खरोखरच उभे राहिले तिथं असं वाटतं. त्याच्यानंतर
आता मी दाखवणार आहे ते आहे कुंभ. भक्तजन आंघोळ करून मगच मंदिरात जातात. माझ्या कानावरती असं काय आलं, इथं दिसतंय ना तुम्हाला समोर, तिथून खाली आतून भुयारातून मार्ग होता की मंदिरात जायचा, पण काही कालांतराने तो बंद झाला. इथं आल्यानंतर इथं स्नान करून मगच भक्त मंदिरात जातात आणि मगच दर्शन घेतात. असा इथला प्रवास असतो. आणि खूप काही इतिहास आहे याचा, पण मला अजून काही भेटला नाही. मी गुगलवरती पण सर्च केलं पण मला भेटलं नाही. त्याच्यामुळे जेवढं मला माहिती पडलं तेवढंच तुम्हाला मी दाखवलं. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आकाश गुरु हा यूट्यूब चॅनल नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर नक्कीच येत राहील. तर आपला प्रवास थांबला इथेच. बाय बाय.